सोलापुरातील आसरा परिसरातील SBI आयकॉन इमारतीत दूषित पाण्यामुळे 30 ते 40 रहिवासी आजारी पडले असून उपचारादरम्यान आफरीन शेख यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे। सोलापूर शहरातील आसरा परिसरातील SBI आयकॉन या उच्चभ्रू इमारतीत दूषित पाण्यामुळे सुमारे 30 ते 40 रहिवाशांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उपचारादरम्यान आफरीन शेख वय 50 यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने इमारतीतील सर्व रहिवाशांची तपासणी सुरू केली असून आतापर्यंत सुमारे 30 रुग्णांमध्ये उलटी जुलाबाची लक्षणे आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ड्रेनेजचे दूषित पाणी बोरवेलच्या पाण्यात मिसळल्याने हा प्रकार घडला आहे। या घटनेनंतर MIMचे नगरसेवक अजर हुंडेकरी यांनी महापालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत ड्रेनेज तुंबल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनाला दिल्याचं सांगितलं। कई दिनों से ड्रेनेज के प्रॉब्लम थे। यहाँ हमेशा लाइन चौकअप होती थी। लाइन ब्रेक चौकअप होने की वजह से रॉडिंग के लिए हम आदमी भेजते थे। हमेशा यहाँ पर पानी का मतलब ड्रेनेज के पानी का प्रॉब्लम रहता है, जिसकी वजह से पानी नीचे रुक जाने की वजह से यहाँ के बोरवेल और यहाँ की पानी की जो ये है उसमें ऑब्जर्व होता था। तो ये पानी का जो है इशू ये पिछले 3-4 दिन से हो रहा था, मंडे से शायद। तो जिस दिन हमको पता चला हमने आदमी भेजे, उस दिन रॉडिंग वगैरह किए और उसमें से मतलब उसका पानी निकाल लिया। लेकिन जब तक वो बोर जो है और जो पानी की टाकी है इनकी ये ऑब्जर्व किए थे और ये लोग जो फिल्टर करके पानी पिए, ये पानी की वजह से यहाँ के 30-40 लोग बीमार पड़ गए। इसका टेस्ट वगैरह हमारे आरोग्य खाते महापालिका के और यहाँ के जो डॉक्टर है चेयरमैन, ये लोग मिलकर इलाज कर रहे थे। हम भी इनके साथ आए, लेकिन इसमें से एक बहुत हादसा हो गया कि हमारी एक बहन जो है उनका आफरीन शेख इनका इंतकाल हो गया। SBI आयकॉनचे रहिवासी डॉक्टर आसिफ शेख यांनी आरोग्य विभागाने मदत केली असली तरी ड्रेनेज दुरुस्तीसाठी कोणीही आले नसल्याची नाराजी व्यक्त केली। रहिवासी आहे इथं आम्हाला शुक्रवार ते शनिवार पासून ड्रेनेज ब्लॉक झाल्यामुळे त्याचं पूर्ण रिव्हर्स फ्लो आमच्या बोरमध्ये आलेला आहे, जेणेकरून ते पूर्ण पाणी दूषित होऊन सॅटर्डे पासून आम्हा सगळ्या अपार्टमेंटच्या रहिवाशांना उलटी जुलाबचा अचानक त्रास सुरू झाला। त्याचा पाठपुरावा म्हणून आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना आमच्या नगरसेवकांना सांगितलं। त्या हिशोबाने त्यांनी तो थोडंफार काम केलं, पण त्यामुळे तसलं त्याच्याऐवजी पूर्ण काम म्हणजे परमनंट हे पाहिजे। पण त्या ह्याच्यामुळे पाणी दूषित झाल्यामुळं आमच्या इथली रहिवासी आफरीन मुझफ्फर शेख यांचं आज निधन झालेलं आहे आणि त्याचं कारण इथंच उलटी जुलाब आणि ताप असं ते डॉक्टरांनी त्यांच्यामध्ये नमूद केलेलं आहे। ही मेन लाईन ड्रेनेजची मेन लाईन नाही आहे, आम्हाला मेन लाईन घालून द्या, जेणेकरून हे आमचं हे रिव्हर्स फ्लो जे होत आहे ड्रेनेजचं तुमच्या ओव्हरफ्लो झाल्यामुळं ते कमीत कमी होणार नाही असे प्रॉब्लेम जे आहेत ते पुढून पाणीची टाकी कॉर्पोरेशनची पाणी टाकी सुद्धा आहे, त्याच्यात सुद्धा पर्क्युलेशन झालेलं आहे आणि बोरवेलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पर्क्युलेशन झालेलं आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी माहिती देत घटनेची चौकशी सुरू असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगितलं। सदरचा भाग हा विभागीय कार्यालय 5च्या अंतर्गत आहे। त्याच्यामध्ये 30च्या वर फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये आणि फक्त 3 नळ आहेत आणि त्यांची तक्रार होती बोरला पाणी घाण येऊन त्रास झाला, तर त्यासाठी आम्ही तिथले ड्रेनेज लाईन वगैरे क्लिअर करून घेतलेले आहेत आणि गरज पडली तर तिथं नवीन लाईन टाकणार आहे। बाकी आज नळाच्या पाण्याची आज OT टेस्ट वगैरे घेतलेले आहे आम्ही नळाची। आता तपासणी, कारण ह्यावेळेस पाऊस कमी असल्यामुळे बोरला पाणी खाली गेलं असेल आणि बोरचं पाणी कमी झाल्यानंतर जर बाजूला ड्रेनेज लाईन असेल, जर त्याचे कनेक्टिव्हिटी असेल किंवा ड्रेनेज लाईन लीक झाली असेल त्यांची अंतर्गत खाली काहीतरी एक टॉयलेट ब्लॉक पण बांधलेला आहे त्यांनी, ते पाणी मिक्स होण्याची शक्यता आहे, ती तपासणी करत आहोत आम्ही। दूषित पाण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे।